नमस्कार, एस जी लाईफ अँड रूल्सवरच्या नवीन व्लॉगमध्ये आपलं खूप सारं स्वागत आहे. वेगवेगळ्या भगिनींचे कॉल येतात. मला खूप सारं शिकायला मिळतं आहे त्याच्यामधून. एका ताईंचा कॉल आलेला होता. मला त्यांच्या बोलण्यातून खूप छान ऐकायला मिळालं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ. एका ताईंनी कॉल केलेला होता, तर त्या मला बोलता बोलता बोलल्या, "ताई आणि वेळ आणि काम ह्याच्यामध्ये ना माणसं बऱ्याच वेळेला म्हणजे वेळेला खूप जास्त महत्त्व देतात." पण त्या मला बोलल्या, "पर्सनली माझं असं आहे की वेळ तर माणसानं पाळली पाहिजे, पण त्या वेळेत कर्म आपण काय करतोय ह्याच्यावर खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ते काम जे आपण करायलो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे ह्याच्याकडे आधी माणसानं खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर ते कर्म ना कधीतरी आपल्याला फेडायला येतात आणि ज्यावेळेला फेडायला येतात त्यावेळेला मी त्या वेळेत असं का कर्म केलं असं माणसावर म्हणण्याची वेळ येते." असं म्हणत होत्या त्या. त्यांनी एक अनुभव सांगितला मला. म्हटल्या, "माझी काकी आहे आणि ती खूप वेळेत सगळ्या गोष्टी करते आणि सगळेजण नावजतात. वेळेत काम करणारी माणसं खूप यशस्वी होतात असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे." म्हटल्या, "पण ना ते कर्म जे करतोय आपण ते योग्य आहे का अयोग्य आहे हे पण बघितलं पाहिजे." काकी सगळ्या गोष्टी वेळेत करायची आणि अजूनही करते म्हणल्या. पण ना माझी आजी काही दिवस तिच्याकडे राहायची, काही दिवस माझ्या घरी माझ्या आईकडं राहायची म्हणल्या. आणि आजी आणि मी एकदा काकीकडे गेलेलो होतो आणि काकीनं म्हणजे सकाळी लवकर ती जॉबला जाणारी आहे म्हणतात. त्यामुळं तिनं सकाळी लवकर कामं पटापट आवरायला सुरुवात केली. वेळेत माणसं आहेत घरी म्हटल्यावर सगळं वेळेत झालं पाहिजे. बऱ्याच गोष्टी अशा होत्या की जी संध्याकाळी ती करू शकली असती, पण तिनं तसं नाही. ते त्या वेळेत पाहिजे. घरी माणसं पण असू त्या गोष्टी गडबड न आजीचं जेवण आहे ते वेळेत काढलंच नाही म्हणे आणि सगळ्या रीतीनं असं जेवलेलं होतं म्हणल्या. अगदी ह्याचं जेवण बनवलेलं होतं आणि ते म्हणजे वेळेत करण्याच्या नादात बाकीच्या ज्या गोष्टी होत्या काही काही की भाज्या वगैरे नीट ठेवणं, ते धुणं वगैरे ह्या गोष्टी ती संध्याकाळी आल्यानंतर करू शकत होती, मशीनला लावू शकत होती धुणं वगैरे. पण तिनं तसं केलं नाही. सगळ्या गोष्टी वेळेतच झाल्या पाहिजेत असं तिचं तंत्र असल्यामुळं ते त्या वेळेत करण्याच्या नादात आजीचं जेवण काढायचं तिच्या लक्षात आलं नाही पथ्याचं. आणि बरेच वर्ष आजीला एक प्रॉब्लेम होता म्हणल्या की तिला जेवणाची चव आणि हे नव्हतं कळत म्हणल्या. वास हे कळत नव्हतं. बरेच वर्ष आजीला हा प्रॉब्लेम होता म्हणल्या की तिला वास यायचा नाही आणि तिला चव पण कळायची नाही. ती ताटात जे वाढेल ना ती खायची, असं कधी आढेवेढे ती घ्यायची नाही म्हणल्या. कधीच म्हणायची नाही की हे छान आहे किंवा हे घाण आहे किंवा काहीच नाही. तुम्ही जसं द्याल तसं. पण घरातल्यांना सगळ्यांना माहिती होतं की हिला पथ्याचं जेवण लागतंय, हिला सहन होत नाही. आणि ते केल्यानंतर ते लक्षात आलं काकीच्या, "अरे आपण वेळेत करायच्या नादात त्यांचं पथ्याचं जेवण काढायचंच विसरलो आहे." आणि मग तिला असं वाटलं, "अरे आता काय करायचं?" वेळ तर सगळा तिचं गेलेला होता. आता तिला आवरायचं होतं. मग तिनं असा विचार केला, एक दिवस काढलं तर काय होणार आहे त्यांना. आणि तिनं कुणालाही न सांगता, काकांना वगैरे न सांगता आजीला तसंच ते दिलं आणि तिनं वाढलं तसं ते तिनं खाल्लं. आणि काकी गेली आणि तास दीड तासाच्या आत ना आजीला खूप त्रास व्हायला लागला आणि तिला दवाखान्यात न्यावं लागलं. आणि काकांनी फोन करून विचारलं, "अगं तू काय तिला दिलेलं होतं जेवणात? तिला एकदम असं कसं खाल्ल्यानंतर त्रास व्हायला लागला?" आजीला विचारलं तर काय माहिती, तिला काही कळत नव्हतं एवढंसं की काय आपल्याला ते जे देईल ते खात होती. आणि काकीनं म्हटली, "नाही नाही, मी सगळं त्यांना पथ्याचं दिलं आहे," असं बोलली. पण ते तिच्या मनाला लागलं. आणि तुम्हाला सांगू म्हटल्या, वेळेत करण्याच्या नादात कर्म बिघडवलं आणि एक 5-6 दिवस गेले असतील आणि काकीचं पोट इतकं बिघडलं. आणि काकी आधीपासून चांगल्या वृत्तीची आणि धार्मिक वृत्तीची आहे, त्यामुळे तिला ते असं वाटायला लागलं. आणि 3-4 दिवस ती ना तिला जुलाब, उलट्या वगैरे व्हायला लागल्या. तर मग ती बोलली म्हणल्या, ते शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत, "माणसांना वेळ पाळताना ना कर्म आपण काय करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. वेळेत करण्याच्या नादात कर्म बिघडले नाही पाहिजेत. कर्म बिघडले तर पुढची वेळा तुमची बिघडणार, तुमची वेळ वाईट येणार." त्यांना मी चुकीचं काकांना बोलल्या, "अहो मी त्या दिवशी गडबडीत त्यांना असं चुकीचं दिलं होतं जेवण, पथ्याचं त्यांचं जेवण दिलं नव्हतं. माझं पोट बिघडलं." ते नंतर काकीनं कबूल केलं, का तर काका शांत झाल्यानंतर
राग शांत झाल्यानंतर, की मी माझं कर्म बिघडवलं आणि म्हणून म्हणजे त्या वेळेत करण्याच्या नादात कर्म बिघडवलं. तर वेळ पाळत असताना कर्म काय करतोय ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्या म्हणत होत्या. आपली वेळेत एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण तुमचे कर्म चांगले असले पाहिजेत, तुमची वेळ नक्कीच चांगली येणार. पण वेळ पाळून जर कर्म बिघडत असतील तर तुमची पुढची वेळसुद्धा खराबच येणार, असं ताई म्हणत होत्या. तर मला ही गोष्ट पटली आणि खरंच ती शेअर व्हावी असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ केला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.